तर सकाळी सकाळी आज सुरुवात करते ब्लॉगचा. तर बघा आणि झोपली आणि निवांत. काल नुसतं पाण्यात खेळून दमली असेल ना, आता उठणार नाही लवकर अशी ती. तर बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते मी. इकडं खूप जास्त घाण झालेलं होतं काल पाण्याचं. सूर्य बघा एकदम कडक निघालाय, कडक. तर चहासाठी दूध आणलेलं होतं. दूध घ्यायला गेलेले होते आईच्या पप्पासोबत, कारण की त्यांना टाईम झालेला होता. मग मीच गेली त्यांच्यासोबत. तर सकाळी सकाळी एक वॉक झाला माझा. तर सकाळी सकाळी फिरणं खूपच चांगलं असतं शरीरासाठी. तर माझ्यासाठी पण गरजेचं झालं आहे, म्हणून बाहेर जास्त निघत नाही आता सध्या. तर जेव्हा हनीची स्कूल सुरू होईल तेव्हापासून आपली डेली रुटीन चालू होऊन जाईल. तर आता चहा तर बंदच केलेली आहे आम्ही दोघांनीच. आणि पण हनीला बी नाही देत आणि मीनी पी नाही, दूध देऊन देते तिला. आणि सकाळचं काही असं काजू बदाम राहिलं का ते खाऊन देते मी. आणि सकाळचं जे आहे नाश्ता विष्टा करून सकाळचं टाईम जो आहे, जो चहाचा टाईम असतो तो काढून टाकते मी. म्हणजे चहाची काही लत म्हणतात ते लागत नाही मला. तर जेव्हा चहा प्यायची तर पूर्ण माझं पोट जे आहे ते पूर्ण असं फुगल्यासारखं वाटायचं. तर गॅस पण होऊन जायची. मग आता बंद केलं आहे तर नाही, हलकं वाटतं आहे. म्हणजे खूपच जास्त फरक पडतो चहा पिल्यावर कसं आणि नाही पिल्यावर कसं. तर खूपच चांगलं वाटतं. आता चहाचं बंद केली, असंच टिकून राहायला पाहिजे मी, असं वाटतं आहे मला. म्हणजे कारण की चहा दिसलं की लगेच प्यावं असं वाटतं ना. जास्त करून आम्हाला गावाला गेलं का तेव्हाच म्हणजे असं कोणी चहा बनवून देतात ना, मग असं नाही म्हणता येत नाही त्यांना, गावाकडचे लोक. तर असं आहे माझं. तर सकाळची सुरुवात झालेली आहे. आणि आता पहिले मी काहीतरी नाश्ता पाणी करून घेते आणि त्याच्यानंतर मी पुढचं काम जे आहे आपलं आवरायचं. तर त्याची सुरुवात करूया आपण, है ना.
हॅलो गाईस, तर कपडे टाकून झाले. फुलं बघ किती सुंदर झालेले आहेत, मस्त झालेले. जास्वंदाचे फुलं कपडे टाकून झालेत माझे. वरती खूप दिवसांनी आली मी, खूप म्हणजे खूप जास्त उन्हाळा निघून गेलेला आहे, तर आली नव्हती, खूप दिवसांनी आली. तर वरती बघितलं तर खूपच छान वातावरण दिसतंय, थोडं वेगळंच वाटते. तर काल पाऊस होता ना, मग कपडे ओलेच होते कालचे, पण सुकले नाही, वाढले नाही. मग म्हटलं चला आज ओरले कपडे वरतीच टाकून देऊया. ताईन ते पण गावाला गेले, त्यांचे कपडे नव्हते काही, म्हटलं चला मीच टाकून देते. करून टाकले, तर जास्त नाही, कमीच आहे. तर तसं तर ऊन राहील, दुपारपर्यंत कपडे वाढूनच जाते. तर चला जाऊया आता खाली. टाकी भरली, पाणी हे चालू केले ना. अजून नाही भरली, खूप झोडू म्हणजे पाणीच जात नाही, वरती चढत नाही. मोटर चालू केली तरी टाईम लागतोय भरायला. पण आज जास्त पाणी होतं ना, मग सगळं पाणी म्हणजे पाणी चालू होतं, मग त्याच्यानं माझं आवरलं गेलं. टाकीचं पाणी यूज नाही झालं, ते बरं झालं आज. चला आता जाऊया खाली. मला इथं जिना उतरायला खूपच भीती वाटते बरं, म्हणून मी ना हळूहळू उतरते. अयो, चला. ताईन त्यांनी मस्तपैकी झाडं झुडं लावून ठेवले. मोबाईल घ्यावा तर खाली जाते, मग होते. तर पाऊस परत यायला लागला. आणि काय खाते? पाणीपुरी. तर कोणी तिला दिलं, पुरी तिची फ्रेंड आहे, तिने दिलं वाटतं. हां का, झाड मारून मस्त बनवले. अच्छा, म्हणून तर गेली मी त्याच्यासोबत खेळायला. घर खायला नाही. हवा सुटलेली आहे आज पण. काय करायचं, काय करायचं, आज पण हवा सुटली, पाऊस सुरू झाला. चिमणी खूप जोरात चालू राहिली आहे, मला दिसत बी नाही चिमणी. हे बाई चिमणी. मम्मा पाऊस आला जोरात, मम्मी मस्ती करत आहे. लेडी अँड गो. मम्मा जाऊ का? नाही ग, अय जायचं नाही आहे आता, फटके दिल बाहेर गेली तर. इथूनच बघायचं, इथूनच बघायचं. हा खेळू दे. वीज चमकते, भीती वाटते मला तर. पाऊस येणार आहे.